नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PSU कंपनी म्हणजे सरकारी कंपनी, भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने सगळ्यात पहिले बघूया जो या कंपनीने डिव्हिडंड अनाउन्स केला आहे तो, आणि त्यानंतर बघूया भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, नंतर बघूया भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने कोणत्या बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात शेवटी बघूया भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा ऑर्डर बुक. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये मार्च 2025 आणि मित्रांनो, हा जो डेटा असतो हा असतो जानेवारी 2025, फेब्रुवारी 2025 आणि मार्च 2025, 3 महिन्याचा. तर मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.17%, FISची होल्डिंग आहे 7.19%, DISची होल्डिंग आहे 16.34% आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.29%. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने कोणत्या प्रकारचा डिव्हिडंड अनाउन्स केला आहे का. तर मित्रांनो, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाउन्स केला आहे 0.50 रुपीजचा, म्हणजे 50 पैसेचा. चला मित्रांनो, आता आपण बघूया भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळ्याचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा, म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर सगळ्यात पहिले बोलूया भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 8,260 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 8,993 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 7,277 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 8,993 कोटी रुपये. चला आता बोलूया भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 8,416 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 9,142 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 7,385 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 9,142 कोटी रुपये. चला आता बोलूया भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 7,794 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 8,448 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 7,224 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 8,448 कोटी रुपये. चला आता बोलूया भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 636 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 704 कोटी रुपये. तसेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 178 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 704 कोटी रुपये. चला आता बोलूया भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या नेट प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल. तर मित्रांनो, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर 889, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली
90 कोटी रुपयाने वाढून आता आला आहे 504 कोटी रुपये. तसेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 134.70 म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 135 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 504 कोटी रुपये. चला आता बोलूया EPS बद्दल, म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 1.41 रुपीजने वाढून आता आला आहे 1.45 रुपीज. तसेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.39 रुपीजने वाढून आता आला आहे 1.45 रुपीज. चला आता बघूया भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने कोणत्या बिझनेसच्या सेगमेंटमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने पॉवर सेगमेंटमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये 6,192 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली इन्क्रीज झाला आहे. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा चांगला इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने इंडस्ट्री सेगमेंटमधून क्वार्टर 4मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 2,800 कोटी रुपये. आणि मित्रांनो, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे 8,993 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, तसेच इंडस्ट्री सेगमेंटचा रेव्हेन्यू सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 87,000 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला फक्त फायनान्शियल इयर 2025मध्ये 92,534 कोटी रुपयांचे ऑर्डर मिळाले आहे. आणि मित्रांनो, हा फायनान्शियल इयरमध्ये जे ऑर्डर मिळाले आहे या कंपनीला, ते या कंपनीचे हायेस्ट एवर ऑर्डर इनफ्लो आहे. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025 हा फायनान्शियल इयर एंड होईपर्यंत भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा टोटल ऑर्डर बुक पोहोचला आहे 1.95 लाख कोटी रुपयांपर्यंत, म्हणजे जवळपास 2 लाख कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितले की भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 87,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिले बघितले भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने जो डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे तो. नंतर बघितले भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर. नंतर बघितले की भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने कोणत्या बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपण सगळ्यात शेवटी बघितले भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा ऑर्डर बुक. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.